वर्धा जिल्ह्यातील पुलगाव देवळी भाजपचे सरचिटणीस आणि मनमिळावू तरुण व्यापारी भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्याचे वातावरण संतप्त झाले आहे. होळीच्या पूर्वसंध्येला बंबर्डा रेती घाटावर ज्या क्रूरतेने त्यांची हत्या करण्यात आली त्याविरोधात काल शनिवार 7 मार्च रोजी पुलगावमध्ये हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा या मागणीसाठी संपूर्ण पुलगाव एकवटले आहे. वरोरा आणि हिंगणघाटच्या सीमेवर असलेल्या बंबर्डा रेती घाटावर ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. गुन्हेगारांनी भरत नागपाल यांना रेती घाटावर बोलावले आणि तिथे जेसीबी व 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्यांना घेरले. या नराधमांनी नागपाल यांना भीषण दुखापत करून जखमी अवस्थेत नदीच्या खोल पात्रात फेकून दिले, जिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने व्यापारी वर्ग, सामाजिक संस्था आणि सामान्य जनतेत प्रशासनाप्रती तीव्र संताप निर्माण झाला आहे. पुलगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून शनिवारी सायंकाळी 6 वाजता मूक कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. हातात मेणबत्त्या घेऊन हजारो महिला भगिनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. नगर परिषदेसमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी गुन्हेगारांना फाशी द्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी लावून धरण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता नागपाल यांच्या न्यायासाठी आवाज बुलंद होत आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात ही गंभीर घटना घडली आहे. आमदार राजेश बकाणे यांनी विधानसभेत या प्रकरणाच्या सीआयडी तपासाची मागणी करूनही अद्याप घोषणा न झाल्याने जनतेत तीव्र असंतोष आहे. पालकमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेऊन सीआयडी चौकशी जाहीर करावी ही कॅन्डल मार्चला उपस्थित असलेल्या जनसागराची प्रमुख मागणी आहे. सभेच्या शेवटी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. यामध्ये मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत. 1. संपूर्ण प्रकरणाचा तपास तात्काळ सीआयडीकडे सोपवावा. 2. आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशी द्यावी. 3. स्थानिक पोलीस प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे. भरत नागपाल यांच्या जाण्याने पुलगावने एक कर्तबगार नेतृत्व गमावले आहे. आता सर्वांचे लक्ष गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्य सरकारकडे लागले आहे की ते या जनक्षोभाची दखल घेऊन कधी सीआयडी तपास जाहीर करतात. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा.